ठिकाणी आराखड्याची बैठक चालू होती BD आणि सभापतींबरोबर, म्हणून उशीर लावला, सॉरी. पण आज आपण जी पत्रकार परिषद घेतोय ते आपल्या जिल्हा परिषद धाराशिवने अतिशय एक मोठा क्रांती म्हणजे मोठा निर्णय आहे आणि मला आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेपर्यंत पोचवायचा होता. म्हणजे जे आहेत त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे तो विषय. पण जोगदन आपण बोलताय का मी बोलू डायरेक्ट अगोदर? म्हणजे असं मी अनौपचारिक बोलू का कसं व्हिडिओ घेताय तर ह्यांनी बोलू? आकाश नाही म्हणजे अनौपचारिक बोलणं सोडलंय मी तुमच्या ह्याच्याबद्दल. पण नाही, विषय हा आहे की जसं आशांना महाराष्ट्रात आपली एकमेव जिल्हा परिषद आहे. आत्ता पण महाराष्ट्र शासन आत्तापर्यंत फक्त SC STच्या डिलिव्हरीला 600 रुपये आशांना देत होती. पण आपल्या मागच्या काळामध्ये आपल्या उपाध्यक्ष मी असताना आरोग्य सभापती आपण सगळ्या डिलिव्हरीजना महाराष्ट्र जिल्हा परिषदकडनं त्यांना देतो. त्यामुळे मी अतिशय माईकवर सांगते की महाराष्ट्रात कोणत्याही आशालाच्या पगारात सगळ्यात जास्त पगार आपली धाराशिव जिल्हा परिषदेची आशा उचलते. त्याच्यामुळे ती चांगल्या ह्यानी काम करते. आता विषय दुसरा यावेळेचा जो आजच्या पत्रकार परिषदेचा आहे की आपल्याकडे CRP प्रत्येक गावामध्ये 4-5 म्हणजे ज्या महिला बचत गट फॉर्म करणं, महिलांना रोजगारामध्ये हेल्प करणं, त्यांना वेगवेगळ्या योजना सांगणं, याच्यासाठी शासनानं CRP ग्रामसख म्हणजे कृषी सखी, पशुसखी, BLF मॅनेजर, BLF असं एक मोठं केडर प्रत्येक गावामध्ये निर्माण केलंय महिला बचत गट वाढावा आणि महिलांना बाकीच्या योजना माहिती व्हाव्यासाठी. त्यांचा पगार अजूनपर्यंत वाढलेला नव्हता. मागे तुम्हाला माहिती आहे की त्यांना शासन मधल्या काळात मी नाव घ्यायचं का बघा तुम्ही, पण आघाडी सरकारच्या काळात त्यांना शासनाने कमी करण्यात आलेलं होतं. हा माझा मुद्दा नाही आहे, पण आता आपण आंदोलनं करून ते आता शासनात कायम झालेलं, पण त्यांचा पगार 6000 होतो. तो पण एक मुद्दा आहे म्हणजे फक्त याचा. पण आपल्या या विषय असा होतोय की CMEGP PMEGP हे 2 योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाने चालू केलेल्या आहेत. जिथं शासन ग्रामीण भागामध्ये जर एखादीला 1 लाखापासून किंवा 50,000पासून 50 लाखापर्यंत कर्ज हे शासन 4% व्याजदराने देते आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागात 35% अनुदान आहे आणि शहरी भागात 25% अनुदान आहे. मला सांगायला आनंद वाटतो, महाराष्ट्रात ही योजना लागू झाल्यापासून CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री ग्राम स्वयंरोजगार योजना आणि पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, याच्यामध्ये 35% अनुदान आहे आणि 4% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळतं. पूर्ण महाराष्ट्रात धाराशिव जिल्हा हा सतत 4 वर्ष, आता हे 5वं वर्ष आहे, सतत आपण 1 नंबर लावतो आणि आपल्यानंतर अमरावतीमध्ये 75% गॅप आहे. म्हणजे आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांना हे कर्ज मिळवून दिलंय आणि त्याच्यामध्ये 70 ते 75% महिला आहेत. तर आता अजून महिलांनी रोजगारासाठी, कारण आपल्याकडे कारखाने कमी आहेत, आपल्याला जास्तीत जास्त कसं या महिलांना, हे पुरुष आणि महिला दोघांसाठी योजना आहे, पण जास्तीत जास्त महिलांना कसं आपल्याला रोजगाराचं कर्ज मिळवून देऊन त्यांना पायावर उभं करता येईल आणि आपल्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढेल, या विचाराने आपण जिल्हा परिषदेने एक प्रस्ताव आम्ही मंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एखाद्या CRPने जर एखादीचं तिच्या कार्यक्षेत्रामध्ये, म्हणजे एका गावात 4 पण CRP आहेत, त्यांना डिस्ट्रीब्यूट करून दिलेत बचत गटाच्या बायका, त्यांनी जर एखादीचं प्रपोजल मंजूर करून घेतलं तर तिला आम्ही प्रति लाभार्थी 1000 रुपये देणार आहोत आजपासून. आता आपण माझा जीव धाराशिवमध्ये एक प्रण केलेला आहे की 5 लाभार्थी प्रत्येक गावातले महिला, 5 ह्या वर्षामध्ये 5 महिला, आपले 730 गाव आहेत, 5 माझं जरा बोलताना इकडून तिकडे होतं, पण 700 गावांमध्ये 5 महिलांना आपल्याला कर्ज मिळवून द्यायचं आहे. हा आम्ही नियम म्हणजे निर्धार उमेद आपण केलेला, म्हणजे आपलंच आहे उमेद. पण त्याच्यामध्ये 3500 बायका होतात मग 700 गावामध्ये, त्याच्यामधले 2750 लाभार्थी आमचे आयडेंटिफाय झालेत. त्यातल्या 100 जणांचं
ऑलरेडी बँकेची फाईल मंजूर झाली आहे. आता आम्हाला ऑलरेडी उरलेले 2700 म्हणजे 3500 3400 मंजूर करून घ्यायचे. त्याच्यासाठी या CRPनी पण ॲक्टिवेट व्हावं. आमचे तर पी आहेत आणि महाराष्ट्रात तर पहिले येतोच आहे आपण, पण खरे लाभार्थी प्रत्येक गावात 5 बायका तयार व्हाव्यात या उद्देशाने आपण 1000 रुपये प्रत्येकीला देतोय. आता याच्यात एक मुद्दा आम्हाला जाणवला की जिल्ह्यालाच टार्गेट कमी होतं. तर राणादादांनी काल बँकेच्या मॅनेजर्सची बैठक घेऊन शासनाशी बोलून आपल्या या जिल्ह्याचं टार्गेट वाढवून घेतलं आहे. त्यामुळे आम्हाला 3500 बायकांपर्यंत हा लाभ पोचवणं सोपं होणार आहे. आणि हे आम्ही आमच्या सेसमध्ये पैसे ठेवून, जसे आपण आशांना प्रत्येक डिलिव्हरीला पैसे दिले ते तर अजून कंटिन्यूड आहेत, तसेच आम्ही याच्यातनं CRPला पण थोडासा तिच्या मानधनात पण लाभ होणार आहे. ती चांगल्या ॲक्टिव्हली काम करणार आहे आणि आपल्या लखपती दिदी, करोडपती दिदी किंवा लाभार्थी एखादीला शिवण क्लास म्हणजे गाई घ्यायच्या आहेत, एखादीला शेळ्या घ्यायच्या आहेत, एखादीला बांगड्याचं दुकान टाकायचं आहे किराणा, तर त्याला आमच्या प्रत्येक गावात 5 तरी होतील या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो आहोत. आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत ते जोगदंड किंवा वनिता मॅडम सांगतील. ही असं होतं की आता आम्ही म्हणजे जर एखादा CRPनी 5 जरी, सॉरी आहे तुम्हाला काय, 5 जरी आणलं तर सरकारनं गडकर 5 जरी आणलं तरी तिला आता 6000 पगार मिळत असेल तर 5 लाभार्थ्यामागे 5000 जिल्हा परिषदकडनं, म्हणजे तिचा 11000 जो आता अंगणवाडी सेविका किंवा आशांचा आहे तेवढा तिला लाभ पण मिळणार आहे. आणि प्लस इन द प्रोसेस माझ्या 5 बायका स्वतःच्या पायावर काहीतरी करायला उभं राहणार. 1000 रुपये दिल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान असणार आहे. हां, प्रोत्साहनपर कोण देणार? जिल्हा परिषद देते. आम्ही जिल्हा परिषद देणार आहोत आमच्या सेस फंडातनं. आधीच्या आशाचं पण आपण आपल्या सेस फंडातनं देतो. काय म्हणतात? कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर की फक्त मंजूर झाल्यानंतर फाईल तिचं हे प्रोसेस, पण आपण बँकेची पण मीटिंग घेतली आणि ते फॉर आहे. फक्त कसं होतंय तिथं पाठपुरावा किंवा काही डॉक्युमेंट कमी आणि ह्याला खूप लेंदी प्रोसेस आहे. म्हणजे इथून DIC कडे जातं, DIC कडून, तर ते थोडं ते पाठपुरावा तुम्ही पण टेक्निकल तुम्ही बोला. कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर आम्ही यांच्याकडे पैसे ट्रान्सफर करणार जितके कर्ज मंजूर झाले उमेदच्या खात्यावर, आणि उमेद पुढे ते CRPला डिस्ट्रीब्यूट. त्याच महिन्याला मिळणार का नवीन महिन्याला मिळणार संधी? कारण काय झालंय, प्रत्येक गावात लाभार्थी तेच असतात, त्या महिन्याला मिळणार का नवीन महिन्याला मिळणार असं? सध्या आम्ही आता लाभार्थी तेच, म्हणजे त्या CRP म्हणाल्या ना ताई पण आम्ही दुसऱ्याला लखपती करून देतो. म्हटलं तुझं नाव काय, तू कर एखादा व्यवसाय, तू गाय घे, तू हे घे. म्हणजे त्यांनी त्यांचं दिलं तरी शेवटी ती गावातली गरीब महिला आहे, तिला झालं तरी ठीक, पण ती किती घेणार? ती कर्ज जास्त घेऊ शकत नाहीये. थोडंफार पहिल्या टप्प्यामध्ये आपलं गाव विसरले, पहिल्या टप्प्यामध्ये येतील ह्या. एनिवे ग्रामीण भागातील बायका असं दिलं. आता ते कोण एवढं आपण करत बसलो तर बेटा पुढेच जाणार नाही. म्हणजे CMEGP PMEGP पण ऑलमोस्ट सगळ्या CRPचं झालंय घेऊन. कर्ज दिलं जाणार आहे का वैयक्तिक 1,50,000पासून 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. त्यांना 35% अनुदान आहे. म्हणजे मी जर 1 लाखाचं कर्ज घेतलं बांगडीचं दुकान टाकायला तर माझं 35,000 माफ आणि 65,000वर मला 4% व्याजदराने परतफेड करायची. त्या तुलनेमध्ये बँकांना जामीन पण द्यावा लागेल ना? ते 5 लाखापर्यंत जामीन नाही. 5 लाखापर्यंत तू कसं होतं, शेत सासऱ्याच्या नावावर असतं, घर सासऱ्याच्या नावावर असतं. या बाईला एखादी काही करावं वाटलं तर सासरे आता म्हणजे म्हणून मी म्हटलं अनौपचारिक आहे, पुन्हा तुम्ही काहीतरी करू नका प्लीज की सासरे नाही म्हणाले. मोबाईलमध्ये नाही मी इकडे, म्हणजे प्लीज पॉझिटिव्हली की आम्ही हात जोडून तर त्या बाईला शासनानेच केले की 5 लाखापर्यंत काहीच तारण ठेवायचं नाही, फक्त आधार कार्ड आणि तिला काय व्यवसाय करायचा आहे आणि तिला 25% रक्कम भरावी लागते. ते 25% रक्कम असं जर दिलं आणि ऑनलाईन करायला आपण ऑफिसमध्ये आवटी सर सुतार सर बसवले, आपलं उमेद पण करतं, तर ते केलं की त्या बाईला येतं आणि तिला अनुदान मिळतं 35% आणि 4% व्याजदर कुठंच नाही आहे परतफेडीचा. 25 पैसे ते
हं? 25 रक्कम जी भरायची आहे कोण भरायची आहे? तीच भरते, ती मुली भरतात. आपण सतत महाराष्ट्रात आता किती वर्ष झाले लागू चालू? 5 वर्ष चालू आहे. आपले मागच्या वर्षी लाभार्थी 870 होत्या ना. आपल्या सगळ्या मिळून 1200 होते आणि आपल्या इथल्या 754 होते. सगळे मिळून म्हणजे इतर डिपार्टमेंट सगळे मिळून आपल्या फक्त असं नका ताई, जिल्हा म्हणून बघा. अच्छा, तुम्ही जिल्हा डिपार्टमेंट वाईज तुमचं काय हे करू नका. आपण भरपूर, मला वाटतं ते जास्त झालेल्या आहेत. 1800 लोकांना आपण लाभ मिळवून दिलाय मागच्या वर्षी, आणि सतत आपली वाढ होते. पहिल्या वर्षी 500 लोकांना लाभ मिळवून दिला, त्याच्या दुसऱ्या वर्षी 870, आणि मागच्या फायनान्शियल इयरला आपल्या 1800 लाभार्थ्यांना, आणि त्यात 70% बायका आहेत. या वर्षीचं आमचं टार्गेट 3500 आहे. जर 700 गावं × 5 धरलं, आता टार्गेट कंप्लीट नाही झालं तर मला धारेवरनं, पण आमच्याकडे 2750 आयडेंटिफाय झाले. त्यात काही त्रुटी निघाला, आधार कार्ड नाही किंवा काही तिचं म्हणजे सिबिल खराब असेल किंवा नवऱ्याने किंवा गावात एखाद्या वेळेस बाद होत असतं, काही गावच हे तर ते करून पण आम्ही टार्गेट करतो. आणि ते अजून एक्सपिडिएट करण्यासाठी म्हणून आम्ही CRPंना प्रोत्साहनपर अनुदान देतो आणि त्यांना पण एक आधार मिळावा, कारण महिलांचं काम त्या ग्रामीण भागामध्ये करतायत. तर आशांना आम्ही थोडंफार हेल्प दिली आहे, पाठबळ दिलं आहे. तसंच माझ्या CRPला सुद्धा द्यावं म्हणून आम्ही त्यांना 1000 रुपये आणू, आणि आम्ही आमच्या सेसमधनं त्यांना युनिफॉर्म, असं आशांना युनिफॉर्म आहे, अंगणवाडी सेविकांना युनिफॉर्म आहे, पण माझ्या CRP, ग्रामसखी, कृषीसखी, पशुसखीला नाही आहे. म्हणून आम्ही त्यांना सेसमधनं आमच्या जिल्हा परिषदच्या 2 युनिफॉर्म पण देणार आहे. असं शासनाचं पत्र आलं आहे, त्यांनी त्यांच्या पैशाने खरेदी करावं, पण आम्ही आमच्या देतो. पण तो दुय्यम मुद्दा आहे. मेन गोष्ट ही की त्यांना एखादीने 10 लाभार्थी केले तर तिला 10,000 मिळणार आहे. एकाच गावामध्ये एखादी ॲक्टिव्ह असेल तर तिच्या कामावर आता हे होणार आहे. एखाद्या गावात होणारच नाही ते CRP हे असेल. एकदाच 1000 मिळणार का महिन्याला 1000 आहे तिला? काय नाही. लाभार्थी एक आणला, माझं जर फाईल तिने क्लिअर करून दिली तर मी माझ्यासाठी तिला 1000, दुसरीचं केली, हिची फाईल क्लिअर केली तर दुसरीसाठी 1000, केलीच नाही तर 0 पैसे. एकदाच 1000 एकदा लाभार्थी केलं की एकदाच 1000 ना. लाभार्थ्यामागे 1000 रुपये. ती दर महिन्याला एक लाभार्थी आणायला लागली तर दर महिन्याला एक देऊ ना आम्ही. डिलिव्हरी सारखं आहे. ओपनची डिलिव्हरी आशाने करून घेतली. आमच्या इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढल्या. जेव्हा आम्ही आशाला पैसे देणं चालू केलं ना डिलिव्हरीसाठी, मुलींची संख्या मुलांपेक्षा वाढली. कारण आतापर्यंत मुलींचा गर्भपात होत होता, ती आशा बघतच नव्हती, फक्त SC/ST डिलिव्हरीकडे बघत होती, कारण त्याच्यासाठी तिला 600 मिळत होते. आता प्रत्येक डिलिव्हरीला तिला 600 मिळणार म्हणून ती प्रत्येक डिलिव्हरी मॉनिटर करायला लागली. बालमृत्यू थांबला, मुलींचा गर्भपात थांबला, कारण ती मुलीचा गर्भपात करू देत नाही. बीडचं आलं की आम्हाला फोन करते, ताई गर्भपात करायला लागली. त्यामुळे माझ्या मुली वाढल्या, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढल्या, कारण आपण उपकेंद्र आणि PHCला डिलिव्हरी झाल्या तरच पैसे देतो 600 रुपये. तसं आता यांनी हे म्हणजे आजपर्यंत मुख्यमंत्री रोजगार योजना आणि प्रधानमंत्री रोजगार योजना किती आपण महिलांना उद्योजक बनवले आजपर्यंत? मी आत्ता 500, 850 आणि मागच्या वर्षीच्या 800, म्हणजे 2631, 3100 हा अंदाजी आकडा आहे. पण मी तुम्हाला सांगू शकते 3100 झालेले. बरोबर आहे का योगदान? तुम्ही पण बोला तुमचे डिटेल्स काय, मग प्रश्न उठून तिथंच काय मॅडम बोलत असतील, मॅडम बोलू. शेंगुलवार सर जरा बरं नाही, म्हणजे मी नंबर विचारायला फोन घेतलाय की मॅडम तोवर बोला तुम्ही काय म्हणजे